नमस्कार, सप्ततारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। आमदार महेश शिंदे यांचे दातृत्व लासूरने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या डिजिटल खोल्यांच्या कामाच्या भूमिपूजनाचा मान दिला। विद्यार्थिनींना कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे सलग दुसऱ्यांदा लोकप्रतिनिधित्व करत असलेले कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांची सर्वसामान्य जनतेबद्दल असलेली आपुलकीची भूमिका आणि वर्तणूक हा संपूर्ण राज्यातील चर्चेचा विषय आहे। सर्वसामान्यांना आपलेसे मानून काम करणाऱ्या नामदार शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता लासूर्णे गावात जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या डिजिटल खोल्यांच्या कामाच्या भूमिपूजनाचा मान शालेय विद्यार्थिनींना दिला। त्यांचे दातृत्व पाहून ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची अवस्था सुधारण्यासाठी नामदार शिंदे हे नेहमीच प्रयत्नशील असतात। तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागराजन यांच्या पुढाकारातून सातारा जिल्ह्यात आदर्श शाळा योजना राबविण्यात येत आहे। या योजनेची कोरेगाव मतदारसंघात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे। लासूर्णे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेसाठी डिजिटल खोल्या मंजूर झाल्या असून त्यासाठी सुमारे 61 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। शुक्रवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला। त्याचे भूमिपूजन करण्यासाठी नामदार शिंदे हे आले होते। त्यांनी प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थांसमवेत शाळेची पाहणी केली, शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतला। त्यानंतर भूमिपूजनाची वेळ आल्यानंतर नामदार शिंदे यांनी 5 विद्यार्थिनींना बोलावून घेत त्यांना भूमिपूजन करावयास लावले। या विद्यार्थिनींनी कुदळ मारली, त्यानंतर नैवेद्य दाखवला। सर्वांना प्रसाद वाटून झाल्यानंतर याच विद्यार्थिनींनी श्रीफळ वाढवून भूमिपूजन केले। नामदार शिंदे यांचे दातृत्व पाहून ग्रामस्थांसह शिक्षकांनी टाळ्या वाजवल्या। नामदार शिंदे म्हणाले की भारताची भावी पिढी विशेष करून विद्यार्थिनी या बलशाली बनल्या पाहिजेत, त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे। त्यांना राजकीय नेते मंडळीविषयी नेहमीच आकर्षण असते, मात्र त्यांनी भविष्यात चांगला निर्णय घेऊन उच्चपदस्थ अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी व्हावे, त्यांच्यामध्ये असलेली भीती कमी व्हावी यासाठी विद्यार्थिनींना भूमिपूजनाचा मान दिला आहे। ज्यांच्यासाठी हा प्रकल्प राबविला जात आहे त्यांच्याच शुभ हस्ते शुभारंभ होणे ही फार मोठी बाब असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। कोरेगाव पोलिसांची कार्यतत्परता भर दिवसा एका ट्रॅक्टरला 4 रिकाम्या ट्रॉल्या जोडून वाहतूक करणाऱ्या चालकावर दंडात्मक कारवाई, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण। कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा ऐरणीवर आला असताना ऊस वाहतुकीमुळे होत असलेले वाढते अपघात लक्षात घेऊन पोलीस दलाने आता उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। शुक्रवारी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास आझाद चौक या महत्त्वाच्या रहदारीच्या ठिकाणी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने एका ट्रॅक्टरला 4 रिकाम्या ट्रॉल्या जोडल्या असल्याचे निदर्शनास येताच वाहतूक नियंत्रण शाखेने दंडात्मक कारवाई केली। नियमभंग करणाऱ्या या चालकाला कारवाईला सामोरे जावे लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। कोरेगाव शहर आणि परिसरातून जर्नेश्वर शुगर मिलसह किसनवीर, अजिंक्यतारा, सह्याद्री या सहकारी साखर कारखान्याबरोबरच शरयू, स्वराज, जयवंत, वर्धन, खटाव, मान, शिवनेरी आणि ग्रीन पॉवर या खाजगी साखर कारखान्यांची ऊस वाहतूक चालते। कारखान्याच्या गळीत हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरेगाव शहरात वाहतूक कोंडी होते आणि ऊस वाहतुकीच्या वाहनांमुळे अपघात देखील घडतात आणि त्यात अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागते। कोरेगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे 10 कर्मचारी देण्याचे निर्देश दिले होते। प्रत्यक्षात मात्र कधी 5 तर कधी 3 कर्मचारी कोरेगावात कार्यरत असतात। ते देखील कोरेगाव शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने वाहतूक नियंत्रणाचे काम करतात। शुक्रवारी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास आझाद चौकात शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी महेश जाधव हे कर्तव्यावर हजर होते। या दरम्यान जुना मोटर स्टँडकडून सातारा जकात नाका या रस्त्याने निघालेल्या एका ट्रॅक्टरला 4 रिकाम्या ट्रॉल्या जोडल्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यांनी तात्काळ ट्रॅक्टर थांबवून दंडात्मक कारवाई केली। भर दिवसा आणि भर चौकात एका ट्रॅक्टरला 4 रिकाम्या जोडून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचे डेअरिंग पाहून वाहतूक नियंत्रण शाखा देखील चक्रावली आहे। एकूणच साखर कारखान्यांच्या चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या वाहतुकीवर अंकुश लावणे आवश्यक असून वाहतूक नियंत्रण शाखेने आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने आता कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। कराड दक्षिण मतदारसंघ बनला भाजपचा गड। आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यता नोंदणीत केला विक्रम।
प्रदेश कार्यकारी अध्यक्षांनी केले अभिनंदन। स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर काँग्रेस पक्षाचा गड म्हणून ओळख असलेल्या कराड दक्षिण मतदारसंघामध्ये आता भाजपने जोरदार मुसुंडी मारली असून हा मतदारसंघ आता भाजपचा गड बांधला आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला भरभरून मतदान करणाऱ्या या मतदारसंघाने भाजपच्या प्राथमिक सदस्यता नोंदणीमध्ये देखील विक्रम केला असून 100% नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे। भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांना प्रशस्तीपत्र दिले असून त्यामध्ये विक्रमी सदस्यता नोंदणीबद्दल अभिनंदन केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप संघटन पर्व अभियानांतर्गत प्रत्येक बूथवर सुरू असणाऱ्या प्राथमिक सदस्यता नोंदणीमध्ये पक्षाच्या वतीने देण्यात आलेले उद्दिष्ट कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाने यशस्वीरित्या पूर्ण केले आहे। आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्यासह कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आमदार चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे। 342 बूथपैकी प्रत्येक बूथवर 200 असे एकूण 68,400 प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांपुढे होते। हे उद्दिष्ट 100% पूर्ण करत एकूण 70,023 प्राथमिक सदस्यांची नोंदणी करण्यात त्यांना यश आले आहे। उद्दिष्ट पूर्ण झाले असले तरीही सदस्य नोंदणीच्या मुदतीत आता 31 जानेवारी 2025 पर्यंत करण्यात आलेली वाढ लक्षात घेता जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी असे आवाहन कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी केले आहे। कनेरखेड येथे होणाऱ्या पानिपत शौर्य दिन सोहळ्यास निश्चित उपस्थित राहणार दूरसंचार विभागाचे महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे महाव्यवस्थापक अनिल कुमार साळुंखे यांची ग्वाही। शिंदे सरकार प्रतिष्ठानतर्फे सत्कार। दूरसंचार सारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्राच्या मंत्रिपदाची जबाबदारी श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे आल्यानंतर दूरसंचार विभागाने काट टाकली आहे। हा विभाग आता हायटेक झाला असून जास्तीत जास्त ग्राहक केंद्र सरकारच्या भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीकडे वळले आहे। एकूणच मंत्री शिंदे यांच्या कामाची पद्धत आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे असा विश्वास दूरसंचार विभागाचे महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे महाव्यवस्थापक अनिल कुमार साळुंखे यांनी व्यक्त केला। श्रीमंत सरदार दिल्ली दिग्विजय वीर महाराजा महाजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय शिंदे सरकार परिवाराच्या वतीने सचिन शिंदे यांनी मुंबईतील दूरसंचार विभागाच्या मुख्य कार्यालयात जाऊन महाव्यवस्थापक साळुंखे यांची भेट घेतली व शिंदेशाही पगडी, शाल, श्रीफळ आणि तलवार भेट देऊन विशेष सत्कार केला। यावेळी त्यांच्याशी संवाद साधत असताना सचिन शिंदे यांनी कनेरखेड या श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मूळ गावी दरवर्षी साजरा होत असलेला पानिपत शौर्य दिनाची माहिती दिली। त्यावेळी महाव्यवस्थापक साळुंखे यांनी पुढील वर्षी होणाऱ्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहणार असल्याची ग्वाही दिली। सातारा जिल्ह्यातील दूरसंचार विभागाची सेवा अधिक गतिमान करण्याबरोबरच तिचा विस्तार करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल। यासाठी आवश्यक असणारा प्रस्ताव तातडीने मंत्रालयात सादर करणार असल्याची ग्वाही दिली। पश्चिम उंब्रज गावातील शेतकऱ्यांच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने 3 शेळ्यांचा फडशा पाडला। वन विभागाने केला घटनास्थळाचा पंचनामा। उंब्रज परिसरात पश्चिम उंब्रज या गावातील शेतकऱ्यांच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने 3 शेळ्यांचा फडशा पाडला आहे। गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला असून शुक्रवारी सकाळी 9 वाजता उघडकीस आला। बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वन विभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। पश्चिम उंब्रज गावात सुधीर घाडगे यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या शेडमध्ये त्यांनी शेळ्या बांधल्या होत्या। या शेडला 5 फूट उंचीचे कंपाऊंड आहे, मात्र शेजारील आंब्याच्या झाडावर चढून बिबट्याने शेडमध्ये प्रवेश केला। 3 शेळ्यांचा फडशा पाडला आहे। ही घटना 31 जानेवारीच्या सकाळी उघडकीस आली। ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला आणि घडल्या प्रकाराची माहिती दिली। वनपाल सागर कुंभार, वनरक्षक सचिन खंडागडे, पोलीस पाटील समीर घाडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला। गेल्या काही दिवसांपासून उंब्रज गावामध्ये मांगवाडी रोड, माळीनगर व सुरभी चौक परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा असून परिसरातील काही पाळीव कुत्री गायब झालेले आहेत। या घटनेने या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून भक्ष्याच्या शोधात बिबट्या गावात शिरत असल्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। काहीतरी अघटित घटण्यापूर्वी वन विभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरत आहे।